हॅलो, चला आता मग करूया झटपट मुगाचे डोसे आणि तडका दही. इथे मी घेतलेला आहे मोड आलेले मूग, त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तिखट जास्त करायचं असेल तर 2 टाकू शकता हिरव्या मिरच्या, आणि आलं टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये पाणी घालून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पातळ पेस्ट. ती पेस्ट आता मी एका भांड्यात काढत आहे. आता आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे सेंधव मीठ, हिंग, हळद, आणि 2 चमचे ओवा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर असं रब करायचं आहे आणि मग टाकायचं आहे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो. वरून मी टाकलेला आहे धना जिरं पावडर. आता आपण हे हलवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे भिजवलेले पोहे. परत एकदा हलवून घ्यायचं आहे. हे पीठ आता आपल्याला 10 ते 15 मिनटं तसंच सेट व्हायला ठेवायचं आहे. आता आपण बनवणार आहे तडका दही. तर हे दही मी घरीच लावलं होतं. हे आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये टाकलेली आहे 1 चमचाभर साखर, काळं मीठ, कोथिंबीर, आता ही साखर आपल्याला ह्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता आपण करणार आहे तडकाची तयारी. इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. 1-2 चमचे आपल्याला ह्यामध्ये तेल टाकायचं आहे बारीक, आणि हळद आणि मोहरी, जिरं आणि मोहरी टाकायची आहे. 1 हिरवी मिरची, आता ही जी फोडणी आहे तेलाची, आपण हे दह्यामध्ये टाकणार आहोत. आता हे आपल्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर कलर आला आहे या दह्याचा. आता आपण करणार आहोत डोसे. एकदम पटकन होणारे डोसे आहेत. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल.